बघूयात मग. ओके, आज आपल्याला काय बघायचंय? आज आपल्याला काय बघायचंय? टाइप्स ऑफ आरएनए, राईट? ओके, आणि पुढे जाताना आपल्याला हे पण बघायचं आहे की आरएनएचा ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय रोल आहे. आरएनएचा ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय काय रोल आहे, राईट? ओके, आणि महत्वाची गोष्ट, ट्रान्सक्रिप्शनचा प्रोसेस कसा कसा होतो, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कसा होतो आणि युकॅरियोटिक सेल मध्ये तो कसा होतो, हे आपल्याला आज बघायचं आहे. ओके, नाव मला सांगा, सेल मध्ये किती प्रकारचे आरएनए आहेत? 3 प्रकारचे. पहिला कोणता? एमआरएनए. फर्स्ट टाइप कोणता? एमआरएनए. काय काम करतो? काय असतो तो? मॅसेंजर आरएनए असतो, राईट? ओके, काय करतो? जीनची काय बनवतो? एक ट्रान्सक्रिप्ट बनवतो, राईट? ओके, नेक्स्ट अप ट्रान्सक्रिप्ट ऑफ डिझायर्ड जीन. ओके, दुसरा कोणता आहे? आरआरएनए, राईट? कोणता आहे? आर. कुठे असतो किंवा याचं नाव काय? रायबोझोमल आरएनए. काय नाव आहे? आता रायबोझोमल आरएनए का म्हणतात याला? कारण की हा कुठे असतो? रायबोझोम मध्ये असतो, है ना? कुठे असतो? रायबोझोम. रायबोझोमचं स्ट्रक्चरल आणि कॅटॅलिटिक ऍक्शन कोण करतं? आरआरएनए, है ना? रायबोझोम मध्ये जाऊन रोल कसा आहे? रोल इन स्ट्रक्चरल. ओके, एक मिनिट, असं लिहिण्याच्या ऐवजी ना, स्ट्रक्चरल अँड कॅटॅलिटिक. स्ट्रक्चरल अँड कॅटॅलिटिक रोल, है ना? म्हणजे आरएनए मध्ये स्ट्रक्चर, आरएनएचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी कशाची गरज आहे? रायबोझोमचे स्ट्रक्चर बनवण्यासाठी कशाची गरज आहे? आरआरएनएची. आणि रायबोझोमचं जे कॅटॅलिटिक रोल आहे, कोणता कॅटॅलिटिक रोल आहे? रायबोझोम काय करतो? प्रोटीन सिंथेसिस. त्याला जनरल टर्म्स मध्ये आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन, है ना? ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे, राईट? ओके, ती करण्यासाठी कोण महत्वाचं असतं? रायबोझोम्स. आणि तिथे कॅटॅलिटिक रोल कोण परफॉर्म करतं? आरआरएनए. ओके, तिसरा कोणता आरएनए? टीआरएनए, राईट? ओके, टी स्टँड्स फॉर ट्रान्सफर आरएनए, राईट? ओके, काय करेल हा? याचा रोल कुठे असेल? ट्रान्सलेशन मध्येच असेल. कुठे असेल? ट्रान्सलेशन मध्ये. याला आपण अडॅप्टर मॉलिक्युल्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? अडॅप्टर मॉलिक्युल. हा काय करतो? अडॅप्ट करतो, चेंजेस करतो, राईट? ओके, याचं फंक्शन असतं कशाचं? सप्लाय करायचं. काय सप्लाय करायचं? अमायनो ऍसिड्स काय करायचे? सप्लाय करायचे. सप्लाय ऑफ अमायनो ऍसिड्स टू the process of
ट्रान्सलेशन. येस, ओके. अमायनो ऍसिडचा सप्लाय करणे हे कोणाचं काम आहे? टीआरएनएचं, है ना. आपण एक डायग्राम वगैरे काढली, ती आठवतीये का? अशी काय त्या डायग्राम होती बघा. है ना, राईट. ओके. याच्या डोक्यावर काहीतरी अमायनो ऍसिड होता, है ना. इथे अँटीकोडॉन लूप म्हटलं होतं मी, है ना. सिंगल स्ट्रँडेड आरएनए आहे. असा आठवतोय का? इथे सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग होती अशी, राईट. ओके. याला आपण वेगवेगळे लूप्स म्हटलं होतं, है ना. या लूपला मी अँटीकोडॉन लूप म्हटलं होतं, राईट. ओके. त्याच्या डोक्यावर काय आहे? एक अमायनो ऍसिड आहे. जी सिक्वेन्स इथे आहे त्याच्या अल्टरनेट काय असतं? तिथे वर अमायनो ऍसिड प्रेझेंट असतो, राईट. ओके. याच मॉलिक्युलला आपण काय म्हणणार? टीआरएनए किंवा ट्रान्सफर आरएनए म्हणणार. ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे? बघा, लक्षात घ्या, कोणताही आरएनए असो त्याचा रोल कशामध्ये आहे? प्रोटीन सिंथेसिसच्या मशिनरीमध्ये आहे, राईट. ओके. जसं की जर मी एमआरएनए ची गोष्ट केली तर एमआरएनए काय करतो? डीएनए मधली महत्वाची माहिती काय करतो? कॉपी डाऊन करून कुठे आणतो? सायटोप्लाझम मध्ये आणतो किंवा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये आणतो, राईट. ओके. स्पेसिफिकली तिथे एमआरएनए इन्फॉर्मेशन घेऊन येतो, राईट. ओके. आरआरएनएच्या साह्याने काय होतं? कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी होते आणि टीआरएनएच्या साह्याने तिथे काय सप्लाय केलं जातं? अमायनो ऍसिड्सचा सप्लाय केला जातो, राईट. ओके. म्हणजे काय की तिन्ही आरएनए जे आहेत यांचा रोल आहे कोणत्या मशिनरीमध्ये? प्रोटीन सिंथेसिसच्या मशिनरीमध्ये. या तिन्ही आरएनएचा काय आहे? स्पेसिफिक आणि महत्वाचा काय आहे? रोल आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे? राईट. ओके. आता आपल्याला बघायचंय की मेजर पार्ट कोणता? ट्रान्सलेशनचा. आता आपल्याला माहिती आहे ट्रान्सलेशन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा होतं आणि युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा होतं. तर सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचंय कशाचं? प्रोकॅरियोटिक ट्रान्सलेशन. काय बघायचंय? द ट्रान्सलेशन विच हॅपन्स इन प्रोकॅरियोटिक सेल. ट्रान्सलेशन नाही, ट्रान्सक्रिप्शन. प्रोकॅरियोटिक transcription. Yes, okay. The transcription which takes place inside a prokaryotic cell. Okay. Now, आता मला सांगा prokaryotic cellचं जीनोम कसं असतं? डीएनए असतो, सिंगल स्टँडर्ड असतो, डबल स्टँडर्ड असतो, डबल स्टँडर्ड, सर्क्युलर, लिनियर, सर्क्युलर, बरोबर, राईट. ओके. बट आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण त्याचा एक पार्ट घेतोय फक्त. त्याच्याचा डीएनएचा काय घेतोय? छोटासा पार्ट घेतोय, राईट. ओके. आता सर्कल न काढता मी थोडासा लिनियर काढतोय, राईट. ओके. बघा, सपोज हा डीएनए मॉलिक्यूल आहे. हा काय? डीएनए मॉलिक्यूल आहे, राईट. ओके. डीएनए मॉलिक्यूल याची एंड्स असतील, राईट. ओके. ना यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल? न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट असेल, राईट. ओके. इथे हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट असतील दोन्ही स्टँडच्या मध्ये, काय प्रेझेंट असतील? हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट असतील, बरोबर, राईट. ओके. आता याच डीएनए सिक्वेन्स मध्ये आपण काय बघतोय? आपला बेसिकली जीन बघतोय, ट्रान्सक्रिप्शन युनिट बघतोय, राईट. ओके. ऑफकोर्स ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये मला 3 पार्ट बघायला भेटतील. कोणकोणते? सांगा पटकन, कोणकोणते? प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. येस. आता इथे मी एक जीन काढलाय, बट एक असेल का? नाही, 2-3चं कॉम्बिनेशन असेल इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल, राईट. ओके. ते थोडंसं आपल्याला अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. ओके. ना बघा, आता हा स्ट्रक्चरल जीन आहे. या जीनचं मला काय करायचं आहे? एमआरएनए बनवायचा आहे. ओके. एमआरएनए बनवण्यासाठी ओके सगळ्यात पहिला, राईट. ओके, काहीतरी इथं आलं पाहिजे
जे आरएनए पॉलिमरेजला सांगेल की इथनं काय करायचं आहे, ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे. राईट. ओके. देअर मस्ट बी सर्टन इंडिकेशन विच टेल्स द आरएनए पॉलिमरेज टू यूज दिस स्ट्रँड ऍज टेम्पलेट. राईट. ओके. नाव आपल्याला माहिती आहे ट्रान्सक्रिप्शन कोण करणार, आरएनए पॉलिमरेज. जर मला स्पेसिफिक करायचंय तर डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज है ना. जर मला स्पेसिफाय करायचं कोणता पॉलिमरेज, कोणता आरएनए पॉलिमरेज, तर डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. राईट. ओके. आता बघा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मेजरली डीएनए किंवा आरएनए पॉलिमरेजचे काय नसतात, प्रकार नसतात. एकच प्रकारचा काय असतो, बेसिकली आरएनए पॉलिमरेज तिथे प्रेझेंट असतो. ओके. बघा काय होतं ना, स्टार्टिंगला सपोज हा जीन जर मला काय करायचा आहे, ट्रान्सक्राईब करायचा आहे. हा जीन मला काय करायचा आहे, ट्रान्सक्राईब करायचा आहे. ट्रान्सक्राईब करण्याच्या अगोदर सर्वात अगोदर इथे एक फॅक्टर येतो. काय येतो, इथे एक फॅक्टर येतो आणि हा फॅक्टर काय करतो, तर आरएनए पॉलिमरेजला इनिशिएशन साठी मदत करतो. काय करतो, इनिशिएशन पासून काय करतो, मदत करतो. राईट. ओके. आता इमॅजिन करा की तुमचा उद्या पेपर आहे आणि तुम्हाला आज पुस्तक भेटलेले आहेत. तुमचा उद्या पेपर आहे आणि तुम्हाला काय भेटलंय, आज पुस्तक भेटलंय. राईट. ओके. आणि तुम्हाला उद्या पेपर द्यायचा आहे. तुम्ही कन्फ्युज असाल की सर काय वाचायचंय, बहुत बड़ा किताब है, उसमें से एक्चुअल में क्या पढ़ना है. राइट. ओके. मग तुम्ही असाल माझ्याजवळ सर काय काय वाचू है ना. बरं इंडेक्स दाखव मला पटकन. इंडेक्स मधला ना हा पार्ट इम्पॉर्टंट वाटतोय जास्त, हा इम्पॉर्टंट वाटतोय, हा इम्पॉर्टंट वाटतोय, एवढे चॅप्टर्स करून जा आणि बाकीचं समजते गोष्ट. राईट. ओके. तसं होतंय. काय सांगतोय की जर आरएनए पॉलिमरेजला इनिशिएट करायचं आहे, काय इनिशिएट करायचंय, ट्रान्सक्रिप्शन इनिशिएट करायचं आहे. इनिशिएट करणे म्हणजे सुरुवात करणे. सुरुवात करण्यासाठी इथे एका फॅक्टरची आवश्यकता असते आणि तो फॅक्टर इथे येऊन काय होईल, अटॅच होईल. येस. ओके. कोणत्या सिक्वेन्सला येऊन अटॅच होईल, प्रमोटर सिक्वेन्सला येऊन कोण अटॅच होईल, फॅक्टर. ओके. या फॅक्टरचं नाव आहे काय, फॅक्टर सिग्मा फॅक्टर. कोणता फॅक्टर, सिग्मा फॅक्टर. गोष्ट कळतीये, समजतंय. राईट. ओके. आरएनए ला किंवा सॉरी डीएनएच्या मॉलिक्युलला जिथे ट्रान्सक्रिप्शन सुरू करायचं आहे त्या ठिकाणी पहिला मॉलिक्युल, पहिला फॅक्टर येऊन अटॅच होईल, दॅट इज सिग्मा फॅक्टर. गोष्ट कळतीये, समजते. आता सिग्मा फॅक्टर काय करतोय, तर सिग्मा फॅक्टर आरएनए पॉलिमरेजच्या येण्याला काय करतोय, बेसिकली परमिट करतो. इट इज जस्ट लाईक आता काय इनिशिएशन करायचंय, काय करायचंय, बेसिकली सुरुवात करायची आहे, तर कशाची गरज लागेल, सिग्मा फॅक्टरची गरज लागेल. ओके. सिग्मा फॅक्टर शिवाय डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन काय होणार नाही, सुरू होणार नाही. याला आपण इनिशिएशन फॅक्टर सुद्धा म्हणू शकतो आणि सुरुवात करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, इनिशिएशन. राईट. ओके. ना सिग्मा फॅक्टर इथे आल्याच्या नंतर काय होतं, इथे आपला एन्झाईम येतो. एन्झाईम कोणता येतो, आरएनए पॉलिमरेज. कोणता एन्झाईम येतो, आरएनए पॉलिमरेज. येस. ओके. जसा आरएनए पॉलिमरेज येतो तो त्याचं काम काय करतो, सुरू करतो. आरएनए पॉलिमरेज काय करतो, त्याचं काम काय करतो, सुरू करतो. सुरू करताना काय होतं, सिग्मा फॅक्टर जो आहे तो तिथून रिमूव्ह होऊन जातो. येस. इट इज जस्ट लाईक सिग्मा फॅक्टरचं काम होतं की त्याला ऍड्रेस दाखवणं. आरएनए पॉलिमरेजला काय दाखवणं, ऍड्रेस दाखवणं की हा जीन काय करायचा, आपल्याला ट्रान्सक्राईब करायचा आहे. समजते गोष्ट. राईट. ओके. ना आता आरएनए पॉलिमरेज आला. आरएनए पॉलिमरेज काय करतो की इथून स्टार्टिंग पासून काय करतो, बेसिकली डीएनएच्या कॉम्प्लिमेंटरी काय अटॅच करतो,
रायबोन्यूक्लियोटाइड्स अटॅच करतो. रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट काय करतो? अटॅच करायला सुरुवात करतो. आरएनए पॉलिमरेजचं काम कशाचं असलं पाहिजे? पॉलिमरायझेशनचं असलं पाहिजे, है ना. बेसिकली डीएनएला रीड करणार आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी काय ऍड करणार? रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट, है ना. काय ऍड करणार? रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट. आता ऑफकोर्स रायबोन्यूक्लियोसाइड काय ऍड होणार आहेत? कारण की कॉम्प्लिमेंटरी बनवायचं काय आपल्याला? सबस्ट्रेट बनवायचा कशाचा? आरएनएचा. ट्रायफॉस्फेट कशासाठी वापरला जाणार? एनर्जी लागेल ना, राईट. ओके. आता इथे बऱ्याच ठिकाणी काय असेल? एटीपी असेल, है ना, जीटीपी असेल, टीटीपी असेल, है ना, राईट. ओके. आणि यूटीपी असेल. समजतंय? काय काय असतील? ऍडनोसिन ट्रायफॉस्फेट, ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट, थायमिडिन ट्रायफॉस्फेट आणि थायमिडिन नाही, युरिडिन ट्रायफॉस्फेट आणि सायटिडिन ट्रायफॉस्फेट. हे 4 काय असतील? रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट इथे प्रेझेंट असतील. यांचा वापर करून आरएनए पॉलिमरेज काय करणार आहे? बेसिकली डीएनए बनणार आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी काय जोडणार? आरएनए मॉलिक्यूल जोडणार, राईट. ओके. याला आपण बेसिकली आता इथून पुढे हा आरएनए पॉलिमरेज सपोज यांनी इथे एक न्यूक्लियोटाइड जोडला, त्याच्यानंतर दुसरा न्यूक्लियोटाइड जोडला, तिसरा जोडला, चौथा जोडला, बरोबर. चौथा जोडल्याच्या नंतर हा आरएनए पॉलिमरेज पुढे मूव्ह करणार आहे. आरएनए पॉलिमरेज काय होईल? पुढे मूव्ह करेल. आरएनए पॉलिमरेजचं काम इनिशिएशनचं आहे का? मग नाही. तर आरएनए पॉलिमरेजचं काम आहे इलॉंगेशनचं. आरएनए पॉलिमरेज, है ना. सुरुवात झाली आहे कोणामुळे? सिग्मा फॅक्टरमुळे, राईट. ओके. नाव ती सुरुवात जी झालेली आहे त्याच कार्याला पुढे कंटिन्यू करायची जबाबदारी कोणावर आहे? आरएनए पॉलिमरेज, है ना. तर सिग्मा फॅक्टर काय करतोय? इनिशिएशन, सुरुवात करणे. आरएनए पॉलिमरेज काय करतोय? इलॉंगेशन, म्हणजे जे कार्य सुरू झालं होतं त्याला काय करणे? पुढे कंटिन्यू करणे, राईट. ओके. आता आरएनए पॉलिमरेज काय करणार आहे? बेसिकली की इथून पुढे जात असताना, राईट. ओके, न्यूक्लियोटाइड जोडत जाणार आहे. ऑफकोर्स सेपरेट करेल थोडासा स्टँडला आणि न्यूक्लियोटाइड्स काय करत जाईल? जोडत जाईल, राईट. ओके. आता पाठीमागे आपल्याला काय दिसेल? हा आरएनए पॉलिमरेज पुढे गेला आणि पाठीमागनं आपल्याला काय दिसेल? इथे आरएनएचा एक स्टँड दिसेल. समजते गोष्ट? काय दिसेल? आरएनएचा एक स्टँड दिसेल. जसं जसं हा आरएनए पॉलिमरेज काय होईल? पुढे 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 मूव्ह करेल. इथपर्यंत काय डाऊट आहे? समजते गोष्ट, राईट. ओके. आता आरएनए पॉलिमरेजने स्ट्रक्चरल जीनला काय केलं? ट्रान्सक्राईब केलं. काय केलं? ट्रान्सक्राईब केलं. ट्रान्सक्राईब झाल्याच्या नंतर आरएनए पॉलिमरेज कुठपर्यंत येऊन पोहोचला? साइट ऑफ टर्मिनेशन, है ना. टर्मिनेटर सिक्वेन्स पर्यंत काय येऊन पोहोचला? आरएनए पॉलिमरेज येऊन पोहोचला. जसा आरएनए पॉलिमरेज इथे येऊन पोहोचला त्याच्या सोबत एक फॅक्टर जॉईन झाला, दॅट इज रो फॅक्टर. कोणता फॅक्टर? रो फॅक्टर. आता रो फॅक्टर करतो काय? रो फॅक्टर आरएनए पॉलिमरेजच्या काय म्हणतो आपण त्याला? स्ट्रक्चर मध्ये काय करतो? चेंजेस करतो. आरएनए पॉलिमरेजच्या स्ट्रक्चर मध्ये काय करतो? चेंजेस करतो, जेणेकरून आरएनए पॉलिमरेज डीएनएला काय करतो? सोडून देतो आणि काय होतो? स्लिप होतो. काय होतो? स्लिप होतो. अशा प्रकारे टर्मिनेशनच्या साइट पर्यंत बेसिकली जोपर्यंत पॉलिमरायझेशन झालं तोपर्यंत काय होतं? आरएनए पॉलिमरायझेशन करतोय, राईट. ओके. जसा तिथे रो फॅक्टर अटॅच झाला तसा काय करतो? आरएनए पॉलिमरेज डीएनएला सोडून देतो आणि आपल्याला काय भेटतो? एक इलॉंगेटेड काय भेटतो? एमआरएनए इथे बघायला भेटतो. गोष्ट कळतीये? समजतंय? त्या डाऊट येतपर्यंत बघा की सिग्मा फॅक्टर काय करत होता? आरएनए पॉलिमरेज काय करत होता? ना तिसरा फॅक्टर कोणता? रो फॅक्टर. कोणता फॅक्टर?
रो फॅक्टर जबाबदार असतो कशासाठी? टर्मिनेशनसाठी. कशासाठी जबाबदार असतो? टर्मिनेशन. व्हॉट डू मीन बाय टर्मिनेशन? व्हॉट डू मीन बाय टर्मिनेशन? जी काही प्रोसेस इलॉंगेशनची चालू आहे त्याला थांबवणे आणि आरएनए पॉलिमरेजला काय करणे? डीएनए वरनं काय करणे? स्लिप करणे. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट येतपर्यंत? ओके, बघा काय काय झालंय. पहिला कोण आला? सिग्मा फॅक्टर आला. सिग्मा फॅक्टरने इंडिकेट केलं की आता कोण येणार आहे? आरएनए पॉलिमरेज. राईट. ओके, मग इनिशिएशनचं काम कोणी केलं? सिग्मा फॅक्टरने. राईट. ओके, आरएनए पॉलिमरेज आला. आरएनए पॉलिमरेजने बघितलं डीएनए आहे. ओके, डीएनएचा एक न्यूक्लियोटाइड आहे, त्याच्या ऑपोजिट काय जोडणार? त्याचा कॉम्प्लिमेंटरी जोडणार. फक्त थायमिडिन जोडणार नाही. काय जोडेल? युरासिल. आणि शुगर कोणती असेल? रायबोज शुगर असेल. बरोबर. राईट. ओके, नाव न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जोडेल. डिऑक्सी न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जोडणार नाही. बघा. राईट. ओके, मग पॉलिमरायझेशनची ऍक्टिव्हिटी सुरू होईल है ना. पहिला न्यूक्लियोटाइड, मग दुसरा न्यूक्लियोटाइड, मग तिसरा न्यूक्लियोटाइड, मग चौथा न्यूक्लियोटाइड. राईट. ओके, असं करता करता आपल्या आरएनए पॉलिमरेजच्या पाठीमागे आपल्याला एमआरएनएचा एक स्टँड बनताना दिसेल है ना. कारण की एकाकडे हा काय करतोय माहिती का? हा चेक करतोय, हा पुढचा स्टँड बघतोय, जोडतोय, पुढचा स्टँड बघतोय, अल्टरनेट जोडतोय, कॉम्प्लिमेंटरी जोडतोय, पुढचा न्यूक्लियोटाइड बघतोय, अल्टरनेट किंवा कॉम्प्लिमेंटरी काय करतोय? न्यूक्लियोटाइड जोडतोय, आणि पाठीमागे एमआरएनए आपल्याला लॉंग बघायला भेटतो. गोष्ट कळतीये? समजतंय? जसा हा आरएनए पॉलिमरेज साइट ऑफ टर्मिनेशन पर्यंत जाईल तिथे आरएनए पॉलिमरेजला काय होईल? रो फॅक्टर अटॅच होईल. रो फॅक्टर अटॅच झाल्यामुळे स्ट्रक्चरल चेंजेस होतील. कशामध्ये? आरएनए पॉलिमरेज मध्ये. आणि आरएनए पॉलिमरेज मध्ये स्ट्रक्चरल चेंज झाले की तो काय करेल? डीएनए ला सोडून देईल. डीएनए ला जसं तो सोडून देईल आरएनए पॉलिमरेज इथून स्लिप होईल, बाहेर चाललं जाईल, आणि आता आपल्याकडे उरेल काय? फक्त एक लॉंग एम आरएनएचा सिंगल स्टँडर्ड. समजतंय? गोष्ट कळतीये? काय डाऊट येतपर्यंत नोट डाऊन करून घ्या. चलो, झालंय का? नाव बघा काय? प्रोकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन मध्ये 3 स्टेप्स आहेत. इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. राईट. ओके, आता इनिशिएशन सांगितलं कोणत्या फॅक्टरने? सिग्मा फॅक्टर. टर्मिनेशन सांगितलं कोणत्या फॅक्टरने? रो फॅक्टर. आणि इलॉंगेशनची प्रक्रिया कोण करतं? आरएनए पॉलिमरेज करतो. बरोबर. आता मला सांगा, हा जो एमआरएनए इथे बनणार आहे, हा जो एमआरएनए इथे बनणार आहे, या एमआरएनएला प्रोसेसिंगची गरज आहे का? प्रोसेसिंगची गरज आहे का? यांच्यामध्ये इंट्रॉन आणि एक्झॉन्स असतील का? असतील का? आपण कोणता ट्रान्सक्रिप्शन शिकतोय? प्रोकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन. राईट. ओके, कसे असतात हे? पॉलिसिस्टॉनिक का मोनोसिस्टॉनिक? पॉलिसिस्टॉनिक. बरोबर. म्हणजे एकाच एमआरएनए पासून काय म्हणू शकतात? माझ्याकडे खूप सारे सिक्वेन्स बघायला भेटू शकतात. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट. ओके, सो ह्या एमआरएनएला प्रोसेसिंगची गरज नाही. यांना कशाची गरज नाही? स्प्लायसिंगची गरज नाही. यांना कशाची गरज नाही? 5 प्राइम कॅपिंगची गरज नाही. यांना पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशनची आवश्यकता नाही. समजते गोष्ट? काय डाऊट आहे? आता बघा, कधी कधी काही काही सेल्स मध्ये आपल्याला अशा सुद्धा गोष्टी बघायला भेटू शकतात की पुढे आरएनए पॉलिमरेज काय करतोय? पॉलिमरायझेशनचं काम करतोय, आणि पाठीमागे जो एमआरएनए आलेला आहे त्याच्यावर कोण जाऊन बसला? कोण जाऊन बसलेले आहेत? रायबोझोम्स जाऊन बसलेले आहेत. कोण जाऊन बसले? रायबोझोम्स. आणि ते काय करतायत? ट्रान्सलेशनचं काम सुरू केलंय त्यांनी. गोष्ट कळतीये? राईट. ओके, याच्याच निगडीत एक शब्द आपल्याला सेल सायकल, सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये होता. आठवतोय का? काय होता? पॉलीरायबोझोम. आठवत आहे? पॉलीरायबोझोम. आपण असं स्ट्रक्चर काढलं होतं बघा. असा एक आरएनए काढला होता आणि त्याच्यावर आपण असं स्ट्रक्चर काढलं होतं. येस.
ओके, रायबोझोमचं ट्रान्सक्रिप्शन तिकडे कम्प्लीट सुद्धा झालेलं, सॉरी आरएनएचं जीनचं ट्रान्सक्रिप्शन तिकडे कम्प्लीट सुद्धा झालेलं नाही. तिथे येऊन कोण बसले? हे कसं पॉसिबल है? हाउ दिस इज पॉसिबल? क्योंकि प्रोकैरियोटिक सेल्स का डीएनए जो होता है वो साइटोप्लाज्म में स्कैटर्ड होता है. सेपरेट कंपार्टमेंट मध्ये असतो का? नाही. राईट. ओके, मला सांगा ज्या कंपार्टमेंट मध्ये आरएनए आहे त्याच कंपार्टमेंट मध्ये कोण आहे? रायबोझोम्स आहेत. गोष्ट कळतीये? राईट. ओके, यूकॅरियोटिक सेल मध्ये काय होतं? न्यूक्लियस मध्ये ही सगळी प्रोसेस होतीये. वेअर एज रायबोझोम कुठे प्रेझेंट आहे? एक तर फ्री रायबोझोम्स कुठे? सायटोप्लाझम मध्ये किंवा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये. एमआरएनए ला जावं लागतं कुठे? सायटोप्लाझम मध्ये किंवा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जावं लागतं. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट. ओके, तर हे काय झालं बेसिकली एक प्रकारचं आपला पॉलीरायबोझोमची कंडिशन झाली. ओके, बघूयात मग पुढे. आता जर मी यूकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन बद्दल बोलतो, कशाबद्दल? यूकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन बद्दल बोलतो. ओके, यूकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन बद्दल बोलतोय तर पुन्हा मी काय काढू शकतो इथे? डीएनए. काय काढू शकतो? डीएनए है ना. आता ऑफकोर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनए मधलं काय बनणार? एमआरएनए बनणार है ना. 3' to 5' किंवा है ना, आपण ऍक्च्युली नाव देताना 5' to 3' द्यायला पाहिजे, बट मी जसं देतो तसं त्याला म्हणतो. राईट. ओके, नाव बघा. मला जीन सांगा बरं, सॉरी मला एन्झाईम सांगा बरं, कोणतं काम करेल इथे? कोणतं एन्झाईम काम करेल इथे? ट्रान्सक्रिप्शन करायचंय म्हणजे आरएनए पॉलिमरेज. कोणता पॉलिमरेज? आरएनए पॉलिमरेज. राईट. ओके, आता यूकॅरियोटिक सेल मोर ऍडव्हान्स है ना. राईट. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला 3 आरएनए पॉलिमरेज बघायला भेटतात. आरएनए पॉलिमरेज 1, आरएनए पॉलिमरेज 2 आणि आरएनए पॉलिमरेज 3. येस, गोष्ट कळतीये? काही डाऊट एक पर्यंत? बघा, यूकॅरियोटिक सेल मोर ऍडव्हान्स्ड, मोर डेव्हलप्ड है ना, म्हणून त्याच्यामध्ये किती आपल्याला पॉलिमरेज बघायला भेटतात? 3. कोणकोणते? आरएनए पॉलिमरेज 1, आरएनए पॉलिमरेज 2, आरएनए पॉलिमरेज 3. इथपर्यंत काही डाऊट आहे? राईट. ओके, नाव आरएनए पॉलिमरेज 1चं काय काम असावं? काय काम असावं? आता 3 वेगवेगळे आहेत म्हणजे 3 वेगवेगळे फंक्शन्स करतील. काय फंक्शन असेल आरएनए पॉलिमरेज 1चं? आरएनए पॉलिमरेज 1चं काम आहे काय बनवणे? टीआरएनए बनवणे, ट्रान्सफर आरएनए बनवणे. राईट. ओके, दुसरं काम आरआरएनए बनवणे. कोणता आरएनए बनवणे? आरआरएनए. व्हॉट डू मीन बाय आरआरएनए? रायबोझोमल आरएनए बनवणे. राईट. ओके, आपल्या एनसीईआरटी मध्ये याचे काही स्पेसिफिकेशन दिलेत का? 28S है ना, त्याच्यानंतर 18S, त्याच्यानंतर 5.8S. हे आरएनए बनवायचं काम कोणाचं आहे? आरएनए पॉलिमरेज 1चं. कोणाचं काम आहे? आरएनए पॉलिमरेज 1चं. गोष्ट कळतीये? काही डाऊट आहे? नेक्स्ट, आरएनए पॉलिमरेज 2चं काय काम असेल? आरएनए पॉलिमरेज 2चं काय काम असेल?
ट्रान्सक्रिप्शन करणे म्हणजे काय बनवणे? mRNA बनवणे. काय बनवणे? mRNA म्हणजे मेजर पॉलिमरेज सेकंड जो आहे, आरएनए पॉलिमरेज सेकंड जो आहे तोच काय करणार? mRNA बनवण्यासाठी मदत करणार. बाकीच्यांचा रोल कसा आहे? वेगळा है ना. पहिल्याचा रोल आहे तो काय बनवणार? टीआरएनए. आपण माहिती आहे टीआरएनएची आवश्यकता कुठे पडणार आहे? ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये, राईट. ओके. दुसरा दॅट इज दुसरं काम त्याचं काय? आरआरएनए बनवे. आपल्याला माहिती आरआरएनए कुठे कुठे युज केला जाणार? रायबोझोम. कुठे युज केला जाणार? रायबोझोम. वेर एज जो mRNA आहे जो की कोण बनवणार? आरएनए पॉलिमरेज सेकंड. कुठे युज केला जाणार? ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये. गोष्ट कळती आहे? कुठे युज केला जाणार? ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेस मध्ये. तुम्हाला सांगा आरएनए पॉलिमरेज 3 चं काय काम असेल? काय असेल? काय बनवणे? SNRNA बनवणे. काय बनवणे? SNRNA. What is SNRNA? Small nuclear RNA. Yes, small nuclear RNA. अजून काय बनवणे? sRNA. 5sRNA. Yes. What is SR stands for? Small regulatory RNA. स्मॉल रेग्युलेटरी आरएनए. रेग्युलेशन म्हणजे प्रोसेसचं रेग्युलेशन करण्यासाठी आरएनएचा वापर होणार आहे. गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे इथपर्यंत? सर्वांना समजतंय? राईट. ओके. बघा आरएनए पॉलिमरेज 1 3 पॉलिमरेज आहेत. कोणते? आरएनए पॉलिमरेज 1, आरएनए पॉलिमरेज 2, आरएनए पॉलिमरेज 3. ओके. आरएनए पॉलिमरेज 1 चं काम आहे काय बनवणे? टीआरएनए बनवणे आणि आरआरएनए बनवणे. आरआरएनए मध्ये सुद्धा किती कोणकोणते? 20s, 18s and 5.8s. Right? Okay. What do you mean by S? Sedimentation coefficient. Right? Okay. याच्या अगोदर आपण 70s आणि 80s आठवलं होतं. Yes. Okay. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक रायबोझोम्स बद्दल आपण बेसिकली डिफरन्शिएट केलं होतं. त्यावेळेस हा शब्द S जो आहे आपण तिथे वाचला होता. Right? Okay. त्याच्यानंतर आरएनए पॉलिमरेज सेकंड काय काम करतो? ऍक्च्युअल ट्रान्सक्रिप्शनचं काम करतो. राईट. ओके. नाव आरएनए पॉलिमरेज 3 काय काम करतो? बेसिकली हे वेगवेगळ्या प्रकारचे आरएनए तो बनवतो. दॅट इज स्मॉल न्यूक्लिअर आरएनए आणि स्मॉल रेग्युलेटरी आरएनए बनवण्याचं काम कोणाचं असतं? आरएनए पॉलिमरेज 3 चं असतं. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके. नाव मला सांगा इथे बेसिकली याचा आरएनए बनणार किंवा याचा mRNA बनणार विथ द हेल्प ऑफ आरएनए पॉलिमरेज सेकंड है ना. राईट. ओके. आता mRNA कसा बनणार? सिक्वेन्स असेल यांच्यामध्ये. है ना. यांच्यामध्ये काय असेल? सिक्वेन्स असेल. राईट. ओके. इथे विचार करा इथे काय आहे? स्ट्रक्चरल जीन है ना. गॅप पुन्हा स्ट्रक्चरल जीन, गॅप पुन्हा स्ट्रक्चरल जीन है ना. इंडिव्हिज्युअल प्रमोटर, टर्मिनेटर, प्रमोटर, टर्मिनेटर, प्रमोटर, टर्मिनेटर. बरोबर. राईट. ओके. आता mRNA ज्यावेळेस बनल, सपोज मला इथून तर इतका काय पाहिजे? mRNA पाहिजे. ऑफकोर्स कोण बनवणार आहे? आरएनए पॉलिमरेज सेकंड. मग आरएनए पॉलिमरेज सेकंड इथे येईल. सगळा एरिया काय करेल? ट्रान्सक्राईब करेल आणि ट्रान्सक्राईब केल्याच्या नंतर मला एक काय भेटेल? mRNA भेटेल. तो कसा असेल? बघा असा असेल. ऑफकोर्स आरएनएचा एक एंड असेल कोणता? 5' आणि कोणता असेल? 3'.
है ना, राईट. ओके ना, स्टार्टिंगची पोझिशन काही कामाची होती का? नाही, है ना. मग मध्यभागी कुठेतरी काय असेल इम्पॉर्टंट सिक्वेन्स, दॅट इज नथिंग बट एक्झॉन. आठवते का आपण अशी सिक्वेन्स काढली होती, है ना. व्हाईट कलर मध्ये इंट्रॉन, राईट. ओके, ब्लू कलर मध्ये एक्झॉन, पुन्हा एक एक्झॉन येईल, है ना. इंट्रॉन, पुन्हा काय येईल, एक्झॉन. असा नसतो ऍक्च्युली, बट आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी काढतोय, राईट. ओके, त्याच्यानंतर पुन्हा इंट्रॉन आणि पुन्हा एक्झॉन. समजते गोष्ट, राईट. ओके ना, लक्षात घ्या काय होतंय की स्टार्टिंगला इंट्रॉन, नंतर एक्झॉन, इंट्रॉन एक्झॉन, इंट्रॉन एक्झॉन, इंट्रॉन एक्झॉन. अशा एमआरएनएला मी काय म्हणणार आहे, इमॅच्युअर. काय म्हणणार आहे, इमॅच्युअर एमआरएनए, है ना. असा एमआरएनए जो काय नाहीये, मॅच्युअर झालेला नाही. मग याला मॅच्युअर करण्यासाठी सगळ्यात पहिला प्रोसेस कोणता होईल, स्प्लायसिंग. कोणता प्रोसेस होईल, स्प्लायसिंग. स्प्लायसिंग मध्ये काय केलं जाईल, इंट्रॉन्सला काय केलं, हे इंट्रॉन्स आहेत ना. ओके, या इंट्रॉन्सला काय केलं जाईल, रिमूव्ह केलं जाईल. काय केलं जाईल, रिमूव्ह केलं जाईल. कसं रिमूव्ह केलं जाईल, कसं रिमूव्ह केलं जाईल, अब इमेजिन करो, ये मेरे पास क्या है, एमआरएनए. ये मेरे पास क्या है, एमआरएनए है ना, बहुत बड़ा हो गया, राइट. ओके, लेकिन असो, राइट. ओके, ये एमआरएनए है, राइट. ओके, अब इमेजिन करो कि ये बीच की जो सिक्वेन्स है ये मेरे किसी काम की नहीं है ना. जिथून मी बेसिकली पकडलेला आहे तिथे काय आहे, एक्झॉन्स, आणि हा मधला पार्ट फ्लॅप जो आहे तो काय आहे, इंट्रॉन, राईट. ओके, आता मला याला रिमूव्ह करायचंय. आता मला याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे, राईट. ओके, तर या इंट्रॉनला मी लूप करणार. काय करणार, लूप करणार. लूप करताना मी याला असं वरच्या बाजूला घेऊन जाणार, राईट. ओके, आता वरचा पार्ट कोणता आहे सगळा, इंट्रॉनचा, जो की मला नकोय, जो की मला नकोय. ओके ना, याला असं लूप करणार, या दोघांना जवळ आणणार आणि इथून एक्झोन्यूक्लियसच्या साह्याने त्याला कट करून टाकणार. आता माझा जो स्ट्रक्चरल जीन होते हे एकमेकांच्या जवळ आले, राईट. हा वरचा भाग जर मी कट केला तर माझ्याकडे एमआरएनएचे दोन जीन्स जे होते, स्ट्रक्चरल जीन्स एकमेकांच्या जवळ आले. ओके, आता सपोज इमॅजिन करा इथे ही प्रोसेस येते, दुसरी प्रोसेस अजून दुसऱ्या बेसिकली स्ट्रक्चरल जीन्सच्या मध्ये होती अशी, है ना. बघा काय होतंय, इमॅजिन करा. जिथे जिथे इंट्रॉन होते त्यांना बेसिकली काय केलं गेलं, वर लोटलं गेलं, किंवा बेसिकली जे जे एक्झॉन्स होते त्यांना एकमेकांच्या जवळ ओढलं गेलं. जवळ ओढल्यामुळे काय झालं, इंट्रॉन्सचा काय म्हणला, एक लूप बनला. काय बनला, लूप बनला, राईट. ओके, आणि या लूपला काय केलं गेलं, एंडोन्यूक्लियसच्या साह्याने काही विशेष एन्झाईम्स असतात, हे डीएनएला काय करू शकतात, कट करू शकतात. त्यांच्या साह्याने हे लूप्स काय केले गेले, कट केले गेले, आणि यांना इथे काय केलं गेलं, अटॅच करण्यात आलं. वरचा भाग कट झालेला आहे म्हणजे इंट्रॉन्स काय झाले, गायब झाले. इंट्रॉन्स काय झाले, गायब झाले, आणि उरलं काय खाली, फक्त एक्झॉन्स. खाली फक्त काय उरले, एक्झॉन्स. याच प्रोसेसला आपण काय म्हणणार, स्प्लायसिंग. काय म्हणणार, स्प्लायसिंग. इथपर्यंत काय डाऊट आहे, समजलंय स्प्लायसिंग कशाला म्हणणार. ओके, आता या ठिकाणी सुद्धा बरेच ना एन्झाईम्स वगैरे काम करणार आहे. ओके, स्प्लायसोझोम्स वगैरे काम करणार आहेत, बट एवढे डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाही. ओके ना, आता मला सांगा की एक कार्य पूर्ण झालंय, कोणतं, स्प्लायसिंग. ओके, दुसरं कार्य काय, बघा, ओळखायचं आहे, टॅग करायचं आहे, किंवा कॅपिंग करायची आहे,
है ना, mRNA नेमकं कुठे गेलं पाहिजे, RER मध्ये गेलं पाहिजे का सायटोप्लाझम मध्ये गेलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्या 5 प्राईम एंडला काय केलं जातं, कॅप केलं जातं. काय केलं जातं, कॅप केलं जातं. आता कॅप करण्यासाठी इथे कशाचा वापर बघा, याला मी म्हणू शकतो दुसरी स्टेप 5 प्राईम कॅपिंग. काय म्हणू शकतो, 5 प्राईम कॅपिंग. ओके, आता एंडचा जो बेसिकली ग्वानिन आहे, ओके, याच्यावर काय केलं जातं बेसिकली 5 मिथाइल ग्वानोसिन ट्राय फॉस्फेट केला जातो. काय केला जातो, 5 प्राईम मिथाइल. ओके, म्हणजे त्याच्या 5 डॅश एंडला काय जॉईन केलं जातं, मिथाइल ग्रुप केलं जातं. राईट. ओके, ना याला आपण काय म्हणतो, 5 प्राईम कॅपिंग किंवा 5 प्राईम मिथायलेशन. काय केलं जातं, 5 प्राईम मिथायलेशन केलं जातं. ही झाली दुसरी स्टेप. ही झाली दुसरी स्टेप. राईट. ओके, अजूनही mRNA मॅच्युअर झालेला नाही. अजूनही हा mRNA कुठे जाऊ शकत नाही, त्याच्या प्रोसेस ट्रान्सलेशनच्या प्रोसेससाठी जाऊ शकत नाही. राईट. ओके, लास्ट स्टेप येते नंबर 3. नंबर 1 होता हा नंबर 2. सिक्वेन्स कोणतेही असू शकते. राईट. ओके, नंबर 3 दॅट इज 3 प्राईम पॉली ऍडिनिलेशन. कोणती, 3 प्राईम पॉली ऍडिनिलेशन. बघा काय होतं, डीएनएचा सिक्वेन्स आहे, सॉरी आरएनएचा सिक्वेन्स आहे ना. आरएनएच्या सिक्वेन्स वर काय केलंय, 5 डॅश एंडला काय जॉईन केलंय, मिथाइल ग्रुप ऍड केलाय. म्हणजे 5 प्राईम कॅपिंग झालेली आहे ना. इथे कुठेही काय नाहीये, इंट्रॉन्स नाहीयेत, म्हणजे स्प्लायसिंग झालेली आहे एंडला, है ना. आता हा दुसरा एंड आहे कोणता, 3 डॅश एंड. कोणता एंड, 3 डॅश एंड. 3 डॅश एंडला पॉली ए टेल जोडली जाते. ऍडेनिन 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 जोडले जातात. काय सांगितलंय, 3 डॅश म्हणजे 3 प्राईम पोझिशन. पॉली खूप सारे काय जोडले, ऍडेनिन जोडले. किती जोडले, 200 ते 300 युनिट्स. 200 ते 300 युनिट्स कशाचे, ऍडेनिनचे जोडत जाणे. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, 3 प्राईम पॉली ऍडिनिलेशन. गोष्ट कळतीये, समजतंय, काय डाऊट येतपर्यंत. राईट. आता आपण म्हणू शकतो की mRNA काय झालेला आहे, मॅच्युअर झालेला. आता आपण काय म्हणू शकतो, mRNA काय झालेला आहे, मॅच्युअर झालेला आहे. आणि हे तिन्ही पण प्रोसेस जे आहेत, कोणकोणते, स्प्लायसिंग, 5 प्राईम कॅपिंग आणि 3 प्राईम पॉली ऍडिनिलेशन, या तिन्ही प्रोसेसला आपण कंबाइंडली म्हणू शकतो काय, पोस्ट. पोस्ट म्हणजे नंतर, प्री म्हणजे अगोदर, है ना. पोस्ट है ना, नंतर. कशाच्या नंतर, ट्रान्सक्रिप्शनल. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनच्या नंतर, है ना. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. मॉडिफिकेशनचा अर्थ चेंजेस. असे चेंजेस mRNA मध्ये घडून आणले जातात. ते कधी होतात, ट्रान्सक्रिप्शनच्या नंतर होतात. यांना आपण पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन म्हणतो. त्याच्यामध्ये स्प्लायसिंग येतो, 5 प्राईम कॅपिंग येतो आणि 3 प्राईम पॉली ऍडिनिलेशन येतो. समजतंय, त्या डाऊट येतपर्यंत. आणि मग असा mRNA जो की आता काय झालेला आहे, मॅच्युअर झालेला आहे, हा त्याच्या नेक्स्ट टास्क साठी काय असतो, रेडी असतो. मग तो कुठे जाणार, एकतर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडे जाणार किंवा सायटोप्लाझम कडे जाणार. कोणत्या प्रोसेससाठी, ट्रान्सलेशनच्या प्रोसेससाठी जाणार. त्या डाऊट येतपर्यंत सर्वांना समजलंय. ओके, नोट डाऊन करून घ्या.